ह्या हिवाळ्याचा फोन आहे की ना साखरपुड्याला जायचा आहे भाऊकीत तर सगळ्याला सांगितलंय. तर काय करायचं? फोन लावू का हिवाळ्याला? हॅलो. हॅलो. हा हिवाळ्या राम राम. राम राम. या की ते जाऊ की साखरपुड्यात कपडे काढायचे ते इथं भाऊकी गोळा झाल्या गाडी. साखरपुड्याची कपडली काढायची ती. हा लगा ह्या बोबड्या काय म्हणून पाहुणे केले पोरगी एक देत नाही म्हणून ह्याला होय म्हणलो या ह्याचं काय बोललेलं कतली कपली काला द्यायचे तुमचे. अहो साखरपुड्याचे कपडे काढायचे ते आपल्या पोराचे तुमच्या पोरीचे माझ्या पोराचे तर झालंय सगळं. हा बर तुम्ही माझं नकर करताय काय? कशाला नकल करतो कळना झालं तुमचं. काय करे ना? अहो बोललेलं काय कळ अहो कळना बोललेलं कळना. हा अहो मी काय म्हणतो नीट बोला की राव. मी बोबराच आहे, तुला काय करतं का? अहो युवाय या लवकर इथं तुम्ही असं करा की मग तुम्ही डायरेक्ट तालुक्यात या आम्ही इकडे येतो मग तिथं कपडे काढू. कपडली काढायच्या आधी तुमचा पोरगा का हाय का शाना? काय झालं माझ्या पोराला? पोरगा एक नंबर आहे. पोरगा माझा आता बघून पसंत केलंय, पूर्ण पसंत केलंय, मुलानं पसंत केलंय. आता साखरपुडा आहे करायला 2 दिवसात आपल्याला कपडे काढायचे तीन. आता पसंतीचा नापसंतीचा प्रश्न येतोच कुठं. अरे तसं बोलू नका पाहुणं. तुमचा पोरगा काय काय करतो तुम्हाला माहित आहे का? काय करतोय? अहो कुठं दारू पितोय, कुठं काय करतोय हे तर तुम्हाला काय जानकारी आहे का? भावकीनं कांडी पिळली काय काय बाबा आता अवघड झाले. काय तुम्हाला काय सांगितलं कोणी? मला सगळं कळाले. तुमच्या हे सांगणारी लय भरपूर आहे ती. अहो माझा पोरगा सुपारीचं खांडूक सुद्धा खात नाही राहून तुम्हाला कोणी काय सांगितलंय मला काय कळना बाबानो. तिकडे तुमच्या गावात माझी माणसं भरपूर आहे ती. अहो मग तुम्ही ती एका माणसाला सोडून दुसऱ्या विचार तुम्हाला सांगितलं कोणी मला सांगा तेवढं. अहो तुम्हाला काय करायचं मला कळलं या. बरं काय काय सांगितलं पोरगा माझा काय करतोय म्हणून तुला सांगितलं सांगा. तुमचा दारू पितोय, पुन्हा गांजा ओरडतोय, पुन्हा का नाही लपडेबाजी आहे. हा मग काय लागायला लफले पाहिजे आहे म्हणतोय लाजा वाटल्या पाहिजे लगावून पसंत केले आधी नाकात लागा माझ्या लोक छान घालतेली लगानो आधी सांगायचं. मग तुम्हाला सांगितलं कोणी तेवढं मला सांगा. त्याला धावतो कसं असतंय ते त्याला ठेवतच नाही. एक तर कसं तर कसा बसा मेळ घालून लगीन करायचं चाललंय मुलाचं आणि इकडून भावकी तर निवडणं आलाय काय रे भावके. या भावकीला का नाही भोतावर वळून भोताच्या मळ्यात नेऊन सोडायला पाहिजे. हो का तुम्हाला पाहुणं तुमचा पोरगा काय सगळं व्यसन बार आहे. हा मी पोरगी तुम्हाला देऊ शकत नाही. तुमचा पोरगा थेट बार आहे. अहो तुम्हाला कोणी सांगितलं काय राव अवघड नाव तर सांगा मला त्यांचं. नाव कोणाचं सांगू? कोणी सांगितलं तुम्हाला त्याचं नाव सांगायचं त्याला धावतो ठेवतच नाही त्याला. अहो बर ती अण्णा म्हणणार आहे का? अण्णा राव माझा मग चुलत भाऊ जाईल सका चुलत भाऊ आहे. त्याला सांगितले त्या माणसानं. आईला काय रे ह्या अण्णाला का त्याला घेऊन गेलो मी जमवायला ह्याला नेहलंच नसतं तर बरं झालं असतं. मग मला एक सांगा फायनल सांगा काय पोरगी देणार आहे का काय करणार आहे मला सांगा. हे सगळं त्यानं खोटं सांगितलंय बघा. तुमच्या पाया पडतो असं करू नका. पोरगी मी देणार नाही. हा पोरगीचं नाव काढायचं नाही. बर असं राहू दे. तुला मी कळलं एखादी पोरगी कोणाचा हात धरून निघून गेली का नाही मग कळलं तुला. अरे पोरीचं वय झाले 30-32 वर्ष करून टाक पड तिचे. आता या अण्णाला फोन लावतो अण्णाला धावतो कसं असतं या. हॅलो. हॅलो. हा अण्णा कुठं आहे? अण्णा हाय इकडे जाय. अण्णाला काय काम नाही निवांत आहे. ती कपडे काढायला जायची होती की कपडे काढायला हा ठरले का मग? लगा तुला लाज बीज कशी वाटत नाही? जमवायला जाताना तुला समोर पुढे घेऊन गेलोया आणि आता म्हणतोय जमलंय का? लगा हे असलं नाटकं बास कर अण्णा. अण्णा नाटकं बास कर नाही तुझा असा सत्कार करेन. लोक पुन्हा म्हणली पाहिजे ती ह्या अण्णा आणि ही आपा हे निवड थेट दोघं मी आलाय काय ते हे लगा नो त्या दारू पिऊन भांडणं कशी करते अशी भांडणं करते ते. तुला काय करत होते सांगाड्यावर येवायला माझ्या जाऊन सांगायचे पोरगा दारू पितोय पोरगा माझा दारू पितोय रे. कोणी सांगितलं हा? अरे अण्णा सरळ त्या युवानं तुझं नाव घेतलंय. अण्णानं सांगितलं म्हणला ते बुटकं टकलं आहे बघ म्हणला जाड आहे जरा. कोण माझं नाव सांगितलं का? त्याची डेअरीच नुसती 50 किलोची आहे म्हणला. त्याला लाज वाटते का बोलायला त्या पाहुण्याला? माझं पोरग दारू पित असल्यावर तर दारू पित म्हणून सांगा रे. बरं मी कुठं सांगितले तेव्हा? अरे अण्णा तू माझ्या समोर जर आता असता का नाही तुझं गुडघ्यातनं पायच काढला असतं आतडी खुट्टीला वाळूच घालत होतो बघ. तू हाय कुठं मला तेवढं सांग.
बर मला सांग, हा त्या युवाला सांगितलंय तुम्ही 10 एकर पोरानं जमीन विकून दारू प्यालाय. अरे 10 एकराच्या पैशानं जमीन विकून दारू जर प्याला असता तर ती जिवंत राहिला असता का रे पोरगा? अरे लगा कोणी मी तसलं काय सांगणार नाही लगा, तू काय तरी बडबडते. आता लगा तू भाव आहे म्हणून वाईट वांगळ बोलत नाही, त्याला लफडेबाज आहे म्हणून सांगितलंय लगा. मान्य माझ्या पोराचं वय 35 झालंय, बिन लग्नाचा घोळ्या सोडलाय, राहायला घोळ्यावानी आहे. कसं तर मी लगावून मेळ घालून लगीन करतोय, तुम्ही जर जाऊन असं लग्न मोडायला लागला तर कसं करायचं सांग बरं बघू. अरे लगा तुला कोणी सांग, मी तर नाही गड्या सांगितलं. तू ते काय पाहुणं येडीबिड आहे का? त्या पाहुण्याला नाही सांगितलं का? नाही सांगितलं म्या. अरे त्या पाहुण्याला अजून सांगितलंय म्हणलं, गावातली एक बाय पळवून नेलती म्हणला येणं. अरे असलं सांगतोय मी. आला काय लगानो, जरा सुधरा रे, सुधरा लगानो. कसं बस लगा, मी लगीन जमवलंय, पैसे हात द्यायचं केलं का, कसं बस 4-5 दिवसात लग्न होत होतं आणि ही तुम्ही लगावून अशा कांड्या पिळताय. त्यापेक्षा लगावून असली भावकी असण्यापेक्षा जर का नाही माझ्या हातात जर कायदा कानून असता तर असली भावकी नाही ठेवलेली बरं. मला तर वाटतंय बघ, गाव सोडून जावं निघून येत ना. अरे त्या पाहुण्यानं कोणी सांगितलं? मी तर नाही सांगितलं. अरे त्यानं सांगितलंय, अण्णानं सांगितलंय, बुटका हाय, टकला हाय, डिहरी 50 किलोची आहे म्हणून सांगितलंय त्यानं, वर्णन सांगितलंय मला. अरे त्यानं नाकार दिला असेल, तू लागला नाटक करायला आणि तू माझ्यावरही आळ घालतोय काय? अरे लगा काल तुला सकाळी 7 वाजता उठून फोन केला, त्यावेळेला युवाय म्हणतो जाऊया कपडे काढायला, आणि तुम्ही लागा खुशाल फोन करून सांगताय लागानो ह्या फोन वरदान का शाप आहे मला काही कळना गड्या. असलं तुम्हाला संग नेलं नसतं तर बरं झालं असतं रे लगानो. अरे त्या पाहुण्याला नाही नीट विचारलं का? मग उग बिना का माझं हे असलं बंद करा रे, बंद करा. माझ्या पोराचं कसं बसं लग्न होत होतं, तुम्ही लग्न मोडलं रे. तुम्ही इथून पुढं गावात लग्न मोड्या म्हणून अण्णा फेमस, लग्न मोड्या आणण्या. अरे तुमच्या पोरांना जरा सांभाळा, जरा शाळा शिकवा, जरा बोंबलत फिरायला लागली गावात टपुऱ्यासारखी, त्यांना सांभाळा पहिलं. अरे मग फिरू दे, आपल्या गावात फिरतो तू पाहुण्याला जाऊन कशाला सांगितलं? अरे कोण सांगते? तो सांगितलं अण्णा, तू आता दिस नुसता राहिले टकली विचार केसा ती पण काढतो तुझे. ठेव झालं ठेव. आलोच, तू कुठं आहे मला सांगतो. काय मारतोय मला? चालेल आलोच. हे झालं.